मुगाच्या डाळीचे ढेंडरे बनवण्याचा बेत ठरला होता, तर त्याच्यासाठी मी रात्रीच मुगाची डाळ भिजत घातली होती. ती सकाळी तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे फुगलेली आहे. आणि त्याच्यामध्ये मी अद्रक आणि लसूण टाकलं. ते पूर्णपणे मिश्रण बारीक करून घेतलं मिक्सरमधनं. मग त्याच्या हिरवी मिरची नसल्यामुळे इथे मी लाल तिखट टाकते. लाल तिखट हे 1 चमचा टाकायचं. आपल्याला जसं तिखट लागतं तशा प्रकारे तिखट टाकू शकतात तुम्ही तुमच्या चवीनुसार. मग इथे चवीनुसार थोडंसं मीठ टाकलं. मग ते पूर्णपणे एकदम व्यवस्थित फेटून पूर्णपणे मिश्रण मिक्स करून घेतलं. म्हणजे लाल तिखटाचे कुठेही गोळे पडणार नाही असं प्रकारे पूर्णपणे मिक्स करून घेतलं. मग इथे मी तवा गरम करायला ठेवलेला होता. तवा गरम करून झाला आहे. मग मी त्याच्यावरती थोडंसं तेल टाकलं आणि इथे मिश्रण पूर्णपणे डोशासारखं पसरवून घेतलं. इथे आपलं ढेंडरं टाकून झालेलं आहे. त्याच्यावरती थोडंसं वाफवण्यासाठी झाकण ठेवायचं. ते वाफवलं की मग ते पलटी करून घ्यायचं. तुम्ही बघू शकतात किती छान प्रकारे आपलं ढेंडरं झालेलं आहे. कुठेही चिपकलं नाही का काही झालेलं नाही, त्याला फाटलं पण नाही. एकदम छान प्रकारे मऊसूत ढेंडरे बनवून तयार आहेत. इथे शंभूच्या पप्पाला आणि शंभूला खायला दिले. त्यांना पण खूप छान आवडले. मग त्यांचे खाऊन झाल्यानंतर मी स्वतःसाठी पण बनवून घेतले आणि स्वतः खायला बसली. तर बाय बाय. आजचा ब्लॉग